नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळण्यात आले। माजी पंतप्रधान झालानाथ खनाल यांच्या पत्नीला जिवंत जाळलं। नेपाळमध्ये अजूनही परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेरच आहे। नेपाळमध्ये जेनझी आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत। खरं तर पंतप्रधान पीके शर्मा ओली यांनी राजीनामा सुद्धा दिला, राष्ट्रपतींचा सुद्धा राजीनामा झालेला आहे। संसद जाळण्यात आली आणि आता माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळण्यात आलेले आहे। अतिशय धक्कादायक घटना। आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले आहेत। जाळपोळ, तोडफोड, दगडफेक अशा सगळ्या घटना आता नेपाळमध्ये घडत आहेत। नेपाळची संसद सुद्धा जाळण्यात आली, तर पीके शर्मा ओली जे पंतप्रधान होते त्यांच्याही निवासस्थानी घुसण्याचा, तोडफोड करण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून झाला। संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्यासोबत। शिवाजी, परवापासून हे सगळे आंदोलक आक्रमक व्हायला सुरुवात झाली होती। काल पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर तरी हा रोष कमी होईल अशी अपेक्षा होती, मात्र तसं होत नाही। आता थेट जिवंत जाळण्यात आले माजी पंतप्रधानांच्या पत्नीला। माजी पंतप्रधान झालानाथ खनाल यांच्या घराला आग लावण्यात आलेली। या आगीमध्ये त्यांच्या पत्नी राजलक्ष्मी चित्रकर या गंभीर भाजल्या होत्या। त्यांना तातडीने कीर्तिपूर बर्न हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र त्यांना तिथं मृत घोषित केलेलं आहे। याच पद्धतीने इतर देखील जे मंत्री आहेत, त्याचबरोबर पंतप्रधान आहेत माजी, त्यांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे। मात्र एका माजी पंतप्रधानाच्या पत्नींना अशा पद्धतीने जाळण्यात आल्यानं जगभरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर माजी पंतप्रधान शेर बहादूर देवबा यांना देखील घरात घुसून मारहाण करण्यात आलेली आहे। अर्थमंत्री विष्णू पोडेल यांना घरात घुसून त्यांना रस्त्यावर घेण्यात आलं। त्यांना मारण्याचे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल करण्यात आले। त्यांच्या छाताडावरती लाथा मारण्यात आल्या। अशा पद्धतीने हिंसक घटना ज्या आहेत त्या या ठिकाणी पाहायला मिळाल्या। या सगळ्या याच्यामध्ये पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा देऊन लष्कराच्या हेलिकॉप्टरने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे, ते गेलेले आहेत। मात्र झालानाथ खनाल यांच्या पत्नीला ज्या पद्धतीने जाळण्यात आलं, त्यामुळं एक प्रकारे तिथल्या घटनेची तीव्रता जी आहे ती लक्षात येते। त्याच्यानंतर माजी पंतप्रधान देवबा आणि त्यांच्या पत्नीला घरात घुसून मारहाण करण्यात आली। त्यानंतर जर आपण पाहिलं तर शिवाजी, त्या बातमी संदर्भात तुमच्याशी बोलायचंच आहे, तुम्ही जोडलेलेच राहा। माजी पंतप्रधान शेर देवबा यांना घरात घुसून मारहाण करण्यात आली। शेर देवबा यांच्यासह त्यांच्या पत्नीला सुद्धा बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे याच संदर्भातली माहिती आपल्याला देत होते। पुन्हा एकदा शिवाजी यांच्याकडे जाऊया। शिवाजी, माजी पंतप्रधान देवबा आणि त्यांच्या पत्नीला घरात घुसल्यानंतर त्यांना त्यांच्या छातीवरती लाथा मारण्यात आल्या आणि जी दृश्य समोर आली त्याच्यानुसार त्यांच्या छातीला रक्त लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामुळं ही जी घटना आहे, या घटनेमुळं जे आंदोलन सुरू आहे ते कशा पद्धतीने हिंसक झालेलं आहे आणि याला खऱ्या अर्थानं आंदोलन म्हणायचं का, आता हा हिंसाचार असल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजे या ठिकाणी मानवतेच्या दृष्टिकोनातून आंदोलक एखाद्या नेत्याला घरात कोंबतात, घराला वेढा देतात, अशा पद्धतीने आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलनाचं हत्यार उपस्थित असतात। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माजी पंतप्रधान देवबा यांच्या छातीवरती रक्त लागलेलं आहे, त्यांच्या छाताडावरती पाय ठेवले होते, त्यांना लाथा मारण्यात आलेल्या आहेत आणि फक्त तेच नाही तर त्यांच्या पत्नीला देखील मारहाण करण्यात आलेली आहे। यामुळं त्यांच्या पत्नी ज्या आहेत परराष्ट्रमंत्री अर्जू राणा यांच्या घरात घुसून देखील त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर निर्देशक जे आहेत ते हिंसाचाराला सुरू केलेला आहे। संसद भवन असो, पंतप्रधान ओली यांचं वैयक्तिक निवासस्थान असो, राष्ट्रपतींचं खाजगी निवासस्थान असो, गृहमंत्र्यांचं खाजगी निवासस्थान असो, अर्थमंत्र्यांना पाठलाग करून मारहाण करणं असो, नेपाळच्या काँग्रेसचे पक्ष कार्यालय असो, या सगळ्या गोष्टी त्यांनी जाळलेल्या आहेत। आणि फक्त हेच नाही तर माजी पंतप्रधान पुष्पकमल नाही शिवाजी, या सगळ्याकडे आता भारत कशा प्रकारे पाहतोय त्याही बातमीविषयी तुमच्याशीच बोलायचं, त्यामुळे जोडलेले राहा।